अतिशय महत्वाचा असा हा विषय आणि जाणीवपूर्वक षड्यंत्रपूर्वक जो काही हा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला 1 ऑगस्ट 2024 म्हणजेच पंजाब सरकार विरुद्ध दाविंदर सिंग सिव्हिल अपील क्रमांक 2317 2011 हा जो निर्णय आलेला आहे म्हणजे एससी उपवर्गीकरण एससी कॅटेगरीचं अ ब कडनुसार वर्गीकरण करण्यात यावं असा हा निर्णय दिला आणि या निर्णयाच्या लगेच 2 ते 2.5 महिन्यामध्ये म्हणजेच सगळ्यांना ही माहिती व्हावी संपूर्ण देशभरामध्ये लोक ऐकतात आहे 15/10/2024 ला बदर समिती अनंत बदर समिती यांनी निर्माण केली आणि ही समिती निर्माण करत असताना कुणालाच विचारात न घेता म्हणजे एससी कॅटेगरीमध्ये येणाऱ्या असंख्य जाती आहे 59 जाती आहे त्या जाती जरा मी त्याचा उल्लेख केला पाहिजे कारण कसं आहे बाबासाहेब म्हणाले होते की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल म्हणजे एससी कॅटेगरीमध्ये ज्या जाती येतात कदाचित त्यांनाही माहिती आहे की नाही आपण या कॅटेगरीमध्येच येतो नक्की मग यामध्ये महार असेल मेहरा असेल तराट असेल देगू मेगू म्हणजे जातींची सुद्धा नावं आपली आडनावं प्रचंड असा भेद आपल्या या समाजाच्या सोबत या व्यवस्थेने केला आपल्याला माहिती आहे मग चांभार असेल चमगार असेल बोची हरळ्या भांभी मांग मातंग अशा असंख्य 59 जाती या महाराष्ट्रामध्ये येतात आणि या जातींमध्ये कशा प्रकारची भांडणं मला लावता येईल जसं निखिलनी सांगितल्याप्रमाणे की सत्तेची पोळी मला कशी शेकता येईल आम्हाला कशी शेकता येईल वर्षानुवर्ष जो समाज ज्याला आम्ही गुलाम ठेवला आहे त्याला परत एकदा तशाच गुलामीच्या बेड्या आम्हाला कसं ठोकता येईल ह्याच्यासाठी फार मोठं असं षड्यंत्र या सत्ताधारी व्यवस्थेचं आहे यापुढे जाऊन मी सांगितलं पाहिजे की कशासाठी ही भांडणं आमचा जो मातंग समाज आहे कधीही आमच्या विरोधात नव्हता कधीही बौद्ध धर्मीयांच्या विरोधात नव्हता हजारो वर्षाचा जर मातंग समाजाचा आणि आमचा इतिहास पाहिला असेल तर आम्ही एकमेकांचे कुणी ना कुणी नातेवाईक लागतोच आहे पण आता या एससी उपवर्गीकरणाच्या माध्यमातून आपल्यामध्ये भांडणं लावणे हा मुख्य उद्देश या व्यवस्थेचा आहे हे मी आपल्याला सांगितलं पाहिजे या देशाचं संविधान सांगत आहे की लोकशाही देशामध्ये आपण राहतो जे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं देशाचं संविधान आता लोकशाही म्हणजे काय जरा कशाला म्हणतात लोकशाही तर सबको सबके हित के लिए साथ में लेकर चलना याला म्हणतात लोकशाही की सगळ्यांना आपल्या सोबत घेऊन चालणे मग सत्तेची माणसं असेल त्या माणसांनी ही भावना आपल्या मनामध्ये ठेवायला पाहिजे पण